नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, काल आपण वैयक्तिक मागणी पुरवठा पत्रक, बाजार पुरवठा पत्रक आणि त्यावरून वक्र काढणे हा भाग शिकलो होतो. त्याच्या पुढचा उपघटक आहे हे करून पहा. तो कोरोनामुळे यावर्षी अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. त्याच्या पुढचा घटक पुरवठा निर्धारक घटक हाही भाग कोरोना परिस्थितीमुळे अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. आता आपल्याला आज बघायचा आहे तो घटक पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत. बघा, पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत याची प्रस्तावना आपण प्रथम बघू. आर्थिक सिद्धांतात जसं मागणीच्या नियमाप्रमाणे पुरवठा नियमसुद्धा एक बेसिक मूलभूत पायाभूत असा नियम आहे. प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890मध्ये प्रकाशित केलेल्या म्हणजे लिहिलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात जसा मागणी नियम मार्शल यांनी मांडला तसाच पुरवठ्याचा नियमही मार्शल यांनी मांडला. या नियमाद्वारे वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यातील परस्पर संबंध मार्शल यांनी स्पष्ट केलेला आहे. तो नियम, तो सिद्धांत काय आहे ते आपण बघू. बघा, पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत असा आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. बघा, हा नियम सोप्या शब्दात लिहायचा असेल तर इतर परिस्थिती स्थिर वा कायम असताना जास्त किमतीला जास्त नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. बघा, हा लिहायला लक्षात ठेवायला सोपा नियम. काय लिहायचं? इतर परिस्थिती स्थिर वा कायम असताना वस्तूच्या जास्त किमतीला जास्त नगसंख्येचा पुरवठा तर वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा नियम सोप्या शब्दात आपला सांगता येतो. बघा, आता दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती स्थिर किंवा कायम म्हणजे इतर घटक स्थिर किंवा कायम असताना, आता इतर घटक इतर परिस्थिती काय भानगडे? तर जसं मागणी नियमात आपण इतर परिस्थिती म्हणजे इतर घटक स्थिर, लोकसंख्या, उत्पन्न, सवयी, आवडीनिवडी, किमती, लोकांच्या फॅशन्स इत्यादी सर्व गोष्टी स्थिर आहे, यांच्यामध्ये बदल होत नाही. त्याचप्रमाणे पुरवठा नियमातही काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहे. त्या ज्या गोष्टी आपण गृहीत धरल्या त्या गोष्टी स्थिर आहेत, म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर किंवा इतर घटक कायम असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, इतर घटक इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. वरचाच अर्थ यात पण आहे. म्हणजे इतर घटक स्थिर, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठाही वाढतो आणि वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठाही कमी होतो. मागच्या तासाला आपण बघितलं, वस्तूची किंमत जास्त असली की विक्रेत्याला जास्त किमतीला वस्तू विकून जास्त नफा होतो, नफा जास्त होतो, म्हणून तो विकायला वस्तू जास्त ठेवतो, म्हणून पुरवठा जास्त, म्हणजे जास्त किमतीला जास्त पुरवठा विक्रेता करतो. आता विक्रेत्याला कमी किमतीला वस्तू विकून कमी नफा मिळतो,
म्हणून तो कमी वस्तू बाजारात विकायला आणतो, म्हणून पुरवठा कमी. म्हणजेच कमी पुरवठा असला की विक्रेत्याचा नफा कमी, म्हणून तो पुरवठा कमी करतो. म्हणजे किंमत कमी, नफा कमी, पुरवठा कमी, त्या दिवसाचं सूत्र या नियमात आपण वापरू शकतो. अशा प्रकारे वस्तूची नगसंख्या आणि वस्तूची किंमत यांचा संबंध हा प्रत्यक्ष असतो. किंमत आणि नगसंख्या यांचा संबंध प्रत्यक्ष असतो, म्हणजे समसंबंध असतो. किंमत जास्त, पुरवठा जास्त, किंमत कमी, पुरवठा कमी. म्हणून किंमत आणि पुरवठा यातला सहसंबंध एका सूत्राद्वारे मांडता येतो. ते सूत्र असे बघा, SX बरोबर F(PX). पुन्हा ऐका, SX बरोबर F(PX). आता इथं S म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा. थोडक्यात S म्हणजे सप्लाय, पुरवठा. त्याच्या X लिहिलं, X म्हणजे वस्तू किंवा गुड्स. F म्हणजे फलन आणि P म्हणजे प्राईस, किंमत, वस्तू. P म्हणजे वस्तूची किंमत. थोडक्यात काय, SX बरोबर FX. S मीन्स पुरवठा, X मीन्स वस्तू, F मीन्स फलन आणि P म्हणजे किंमत. अशा प्रकारे हे सूत्र आपल्याला स्पष्ट करता येतं. आता काही वेळेस बोर्डाच्या परीक्षेत रिकाम्या जागेसाठी SX बरोबर F(टिंब) मग त्या टिंबाच्या ठिकाणी 4 पर्याय दिले जातात. त्यात PX म्हणजे किंमत, किंवा मराठीत दिलं जाऊ शकतं की SX म्हणजे वस्तूचा पुरवठा बरोबर F म्हणजे फलन, तिथं लिहिलं जातं फलन, आणि कंसात वस्तूची किंमत, असं मराठीतही दिलं जाऊ शकतं. मराठीत असो इंग्रजीत असो काही अडचण येणार नाही. तर थोडक्यात पुरवठ्याचा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात मांडला. तो नियम काय, इतर परिस्थिती वा इतर घटक स्थिर कायम असताना जास्त किमतीला जास्त नगांचा पुरवठा केला जातो, तर कमी किमतीला कमी नगांचा पुरवठा केला जातो. हे सूत्र आपण बघितलं. SX बरोबर F(PX). S म्हणजे सप्लाय, X म्हणजे वस्तू, F फलन आणि P म्हणजे प्राईस, किंमत. आता हा पुरवठ्याचा नियम ज्या गृहीत गोष्टींवर अवलंबून आहे त्या गृहीत गोष्टी म्हणजेच गृहिते किंवा गृहीतक, अझम्पशन्स. पुरवठा नियमाची गृहीतक, अझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ सप्लाय, पुरवठा नियमाची गृहीतक. आता पुरवठ्याचा नियम हा खालील गृहीतकांवर आधारलेला आहे. त्यातलं पहिलं गृहीतक आहे स्थिर उत्पादन खर्च. स्थिर उत्पादन खर्च म्हणजे कायम उत्पादन खर्च. पहिली गोष्ट, उत्पादन खर्च म्हणजे काय, तर वस्तू उत्पादन करायला जो काही खर्च येतो तो खर्च म्हणजे उत्पादन खर्च. वस्तूचं प्रोडक्शन घ्यायला, उत्पादन करायला, वस्तू तयार करायला, वस्तू बनवायला जो काही कच्च्या मालाचा, कामगारांचा, इतर काही खर्च येतो त्यालाच काय म्हणायचं, उत्पादन खर्च. उत्पादन खर्चात बदल होत नाही असं गृहीत धरले, कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. म्हणजे वस्तू तयार करायचा खर्च, उत्पादन खर्च हा जो काही पहिला आहे तोच आहे, त्याच्यात वाढही होत नाही आणि घटही होत नाही, म्हणजे तो वाढतही नाही आणि कमी होत नाही. कारण उत्पादन खर्चात जर बदल झाला तर विक्रेत्याचा नफासुद्धा काय होईल, कमी जास्त होईल, आणि विक्रेत्याचा नफा जर कमी जास्त झाला तर त्याच किमतीला पुरवठा कारण नसताना कमी केला जाईल. बघा, समजा उत्पादन खर्चात पहिल्यापेक्षा घट झाली, आता म्हणजे वस्तू तयार करायला खर्च कमी लागला,
तर विक्रेत्याला कमी किमतीत वस्तू विकून जास्त नफा मिळवता येतो. हे पुरवठा नियमाच्या विरुद्ध आहे. त्यानंतर उत्पादन खर्च, वस्तू तयार करण्याचा खर्च वाढला तर त्याला कमी किमतीला वस्तू विकणं परवडणार नाही, मग तो जास्त किमतीला वस्तू विकेल. म्हणजे इथंही पुरवठ्याच्या नियमाला फाटा फुटतो. म्हणून विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी जास्त केला जाईल. म्हणून उत्पादन खर्च, वस्तू तयार करण्याचा खर्च हा स्थिर असला पाहिजे. त्याच्यात वाढही होता कामा नये आणि घटही होता कामा नये. तर आणि तरच पुरवठ्याचा नियम लागू पडतो. काय पुरवठ्याचा नियम? इतर परिस्थिती स्थिर. या इतर परिस्थितीतलं पहिला घटक आहे स्थिर उत्पादन खर्च. वस्तू तयार करण्याचा खर्च हा स्थिर असला पाहिजे, तो वाढता कामा नये, घटता कामा नये. तरच पुरवठ्याचा नियम जास्त किंमत जास्त पुरवठा, कमी किंमत कमी पुरवठा हा लागू पडेल. आता बघा, दुसरं गृहीतक किंवा दुसरी गृहीत परिस्थिती, स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन तंत्रात बदल होत नाही असं गृहीत धरलं आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते, त्याच किमतीला पुरवठा वाढतो. आता उत्पादन तंत्र म्हणजे काय? उत्पादन तंत्र म्हणजे उत्पादन पद्धती, वस्तू तयार करण्याचं तंत्र, वस्तू तयार करण्याची पद्धती म्हणजेच उत्पादन तंत्र. वस्तू बनवण्याची, तयार करण्याची, उत्पादन घेण्याची पद्धती म्हणजे उत्पादन तंत्र. जे उत्पादन तंत्र त्या कंपनीत, कारखान्यात, उद्योगात आहे ते तसंच राहिलं पाहिजे, त्याच्यात बदल होता कामा नये. हे समजा एखाद्या व्यवसायात जुनं उत्पादन तंत्र, जुनी उत्पादनाची पद्धत आहे, तीच राहिली पाहिजे. तिच्यामध्ये नवीन मशिनरी, नवीन शोध, नवीन यंत्र अशी सुधारणा होता कामा नये. जर नवीन यंत्र, नवीन शोध, नवीन खते बियाणे, नवीन कच्चा माल आला तर उत्पादन वाढेल. सुधारित उत्पादन पद्धतीमुळं उत्पादनात वाढ होईल आणि मग त्याच किमतीला पुरवठा काय होईल? वाढेल. म्हणून उत्पादनाची पद्धती, वस्तू तयार करण्याची पद्धती आहे तीच पाहिजे. ती एकदम डाऊनही होता कामा नये आणि सुधारताही कामा नये. म्हणून स्थिर उत्पादन तंत्र, उत्पादनाची पद्धत, वस्तू तयार करण्याची पद्धत आहे तीच असली पाहिजे, स्थिर असली पाहिजे. तर आणि तरच पुरवठ्याचा नियम लागू पडेल. तिसरं गृहीतक आहे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. क्लायमेट, हवामान स्थिती आहे तीच पाहिजे, तिच्यात बदल होता कामा नये असं गृहीत धरलं आहे. शेतीच्या बाबतीत बघा, शेतीच्या बाबतीत काय होतं? जर चांगलं हवामान असेल तर चांगलं पीक येतं, वाईट हवामान असेल तर कमी पीक येते. महापूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे, संकटामुळे पुरवठा घटू शकतो. शेतीमध्ये समजा एखाद्या वर्षी खूप पाऊस पडला, महापूर आला, पिके वाहून जातात, नुकसान होतं. भूकंप झाला, जमीन हादरते, क्षार उलटे पालटे होतात, त्यामुळे उत्पादन कमी येतं. दुष्काळाचे दोन भाग आहे, एक ओला दुष्काळ आणि एक कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ म्हणजे पाण्याने पिके सडून जातात, वाया जातात. आणि कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊसच नाही, पाऊस नसल्यावर पाणी नाही तर पिकं नाही. म्हणजे अशा नैसर्गिक आपत्ती, संकट आली, वादळ, चक्रीवादळ, जसं मागे निसर्ग वादळ आलं होतं, तसं त्या नैसर्गिक संकटामुळे शेतीसारख्या शेतमालाचं, शेती पिकांचं, भाजीपाल्याचं उत्पादन कमी होतं. उत्पादन कमी झालं, साठा कमी म्हणून पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणून हवामान स्थिती आहे तीच पाहिजे. हवामान स्थिती चांगली होता कामा नये आणि वाईटही होता कामा नये. हवामानाच्या स्थितीत बदल होणार नाही, आहे तीच हवामानाची स्थिती स्थिर कायम राहील, हे या नियमाने गृहीत धरलेलं आहे. हवामान परिस्थिती स्थिर राहिली तरच पुरवठ्याचा नियम लागू पडेल. चौथं गृहीतक, सरकारी धोरणात बदल नाही. सरकारच्या व्यापारविषयक, टॅक्स, करविषयक धोरणात
कोणताच बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. बघा, गव्हर्मेंट पॉलिसी, सरकारचं धोरण जे आहे तेच स्थिर पाहिजे. त्या धोरणात कोणताही बदल होता कामा नये. सरकारचं मग आयात निर्यात व्यापाराचं धोरण असेल, देशातल्या व्यापाराचं धोरण असेल, खरेदी विक्री धोरण असेल, ते आहे तेच स्थिर पाहिजे. टॅक्स कर कमी होता कामा नये आणि कर जास्त होता कामा नये. जर सरकारच्या व्यापार धोरणात बदल झाला, टॅक्स कर धोरणात बदल झाला तर पुरवठ्याचा नियम लागू पडणार नाही. म्हणून सरकारी धोरण स्थिर पाहिजे. सरकारी धोरणात बदल होता कामा नये. सरकारी धोरण स्थिर असलं, सरकारी धोरणात बदल झाला नाही तर आणि तरच पुरवठ्याचा नियम लागू पडतो. 5वं गृहीतक, वाहतूक खर्च स्थिर. वाहतूक खर्च, वाहतूक सुविधा यात कोणताच बदल होत नाही असं गृहीत धरलं आहे. चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. बघा, वाहतूक खर्च म्हणजे कच्चा माल वाहून नेण्याची सुविधा, रस्ते, गाड्या, किंवा पक्का माल, पक्की तयार वस्तू वाहून नेण्याची सुविधा, रस्ते, मोटारगाड्या इत्यादी. जे आहे त्याच मोटारगाड्या, त्याच प्रकारचे रस्ते, पेट्रोल डिझेलचा भावही तोच, याच्यामध्ये चेंज होता कामा नये, बदल होता कामा नये तर पुरवठ्याचा नियम लागू पडेल. तर उदाहरण काय दिले, चांगल्या वाहतूक सुविधांमुळे म्हणजे चांगले रस्ते, चांगल्या मोटारगाड्या याच्यामुळे वस्तूची किंमत तीच असताना विनाकारण पुरवठ्यात वाढ होईल आणि पुरवठ्याचा नियम लागू पडणार नाही. म्हणून वाहतुकीचा खर्च, माल वाहून, कच्चा माल, पक्का माल वाहून नेण्याचा खर्च आहे तोच राहिला पाहिजे. तो कमी होता कामा नये आणि वाहतुकीचा खर्च जास्तही होता कामा नये. वाहतूक खर्च स्थिर राहिला, कायम राहिला, बदलला नाही तर आणि तरच पुरवठ्याचा नियम किंमत जास्त, पुरवठा जास्त, किंमत कमी, पुरवठा कमी हा लागू पडेल. आता 6वं गृहीतक, इतर वस्तूंच्या किमती स्थिर. इतर वस्तूंच्या किमती स्थिर, कॉन्स्टंट, कायम आहेत असं गृहीत धरलं आहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक विक्रेता उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. बघा, उत्पादक किंवा विक्रेता जो वस्तू विकतो, तयार करतो, तिची किंमत आहे, परंतु तिला पर्यायी पूरक ज्या वस्तू आहे त्या पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या किमतीसुद्धा कायम त्याच राहिल्या पाहिजे. त्या कमी होता कामा नये आणि त्या जास्त होता कामा नये. जर इतर पर्यायी पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला म्हणजे कमी जास्त झाल्या तर उत्पादक काय करेल, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे वस्तू तयार करण्याचे उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहे, तो पहिली वस्तू तयार न करता दुसऱ्या ज्या इतर पर्यायी पूरक वस्तू आहे त्या वस्तू तयार करण्यासाठी तो खर्च करेल आणि मग पहिल्या वस्तूचं उत्पादन होणार नाही, पहिल्या वस्तू पुरवठा येणार नाही. म्हणून इतर ज्या पर्यायी वस्तू, पूरक वस्तू आहे त्यांच्या किमती स्थिर पाहिजे, कायम पाहिजे, त्यांच्यामध्ये बदल होता कामा नये असं गृहीतक असेल तरच पुरवठा नियम जास्त किंमत जास्त पुरवठा, कमी किंमत कमी पुरवठा हा लागू पडेल. आणि आता शेवटचं गृहीतक, 7वं गृहीतक, भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असं गृहीत धरण्यात आलं आहे. समजा आज वस्तूची किंमत 5 रुपये, ती भविष्यात किंमत 7 रुपये होईल, 2 रुपयाने किंमत काय होईल, वाढेल. असा अंदाज त्याला करता यायला नाही पाहिजे. असा अंदाज त्याने करता कामा नये. किंवा आज किंमत 5 रुपये, भविष्यात ती किंमत 3 रुपये होईल, 2 रुपये होईल, असाही अंदाज त्याने करता कामा नये. कारण भविष्यात वस्तूच्या किमती कमी झाल्या किंवा भविष्यात वस्तूच्या किमती वाढल्या तर पुरवठ्याचा नियम लागू पडणार नाही. म्हणून आज किंमत 5 रुपयानं भविष्यातही 5 रुपयेच किंमत राहील असं त्यानं गृहीत धरलं पाहिजे. आज किंमत 5 रुपये, भविष्यातसुद्धा 5 रुपयेच राहील असंच त्याने गृहीत धरलं पाहिजे. भविष्यात ती 5ची किंमत 2ही होणार नाही आणि 5ची किंमत 7ही होणार नाही असा अंदाज त्याने करता कामा नये.
₹5 किंमत ही स्थिर राहील, कायम राहील असाच अंदाज त्याचा असेल तर आणि तरच पुरवठ्याचा नियम जास्त किंमत जास्त पुरवठा, कमी किंमत कमी पुरवठा हा नियम लागू पडेल. अशा रीतीनं या 7 प्रकारची गृहीतकं, 7 प्रकारचे इतर घटक, इतर परिस्थिती स्थिर असेल तर आणि तरच पुरवठ्याचा नियम हा लागू पडतो. आता बघा, पुरवठ्याचा नियम पुरवठा पत्रक आणि पुरवठा वक्र आकृतीच्या साहाय्यानं चांगल्या प्रकारे आपल्याला मांडता येतो. त्यासाठी आपण त्या दिवशी पुरवठा पत्रक, पुरवठा कोष्टक तयार केलं होतं. 2 कॉलम. क्षय वस्तूची प्रति किलो किंमत रुपये, म्हणजे क्षय वस्तू आपण गृहीत धरलेली आणि त्या क्षय वस्तूची 1 किलोची प्रत्येक किलोची किंमत रुपयात आहे. दुसरा कॉलम, क्षय वस्तूचा पुरवठा नग संख्या किलोग्रॅममध्ये, क्षयचा पुरवठा नग संख्या किलोमध्ये. बघा, ₹10 किमतीला क्षयचा पुरवठा किती आहे? 100 किलो. ₹20 किमतीला पुरवठा किती आहे? 200 किलो. ₹30 किमतीला पुरवठा 300 किलो. ₹40 किमतीला पुरवठा 400 किलो आणि ₹50 किमतीला पुरवठा 500 किलो. इथं बघा, कमीत कमी किंमत या कोष्टकामध्ये किती आहे? कमीत कमी किंमत आहे ₹10. ₹10 किमतीला पुरवठा किती करतो विक्रेता? 100 किलो. आणि जास्तीत जास्त किंमत किती आहे? ₹50. ₹50 किमतीला पुरवठा किती करतो विक्रेता? 500 किलो. म्हणजे बघा, पुरवठ्याचा नियम काय सांगतो? किंमत कमी पुरवठा कमी, किंमत कमी ₹10, पुरवठा कमी 100 किलो. कारण इथं त्याला नफा कमी मिळतो. किंमत कमी, नफा कमी, पुरवठा कमी. आता जास्त किंमतीचं बघा, ₹50 ही जास्त किंमत. इथं त्याला ₹50 किमतीनं वस्तू विकून विक्रेत्याला जास्त नफा मिळतो, म्हणून तो पुरवठा जास्त करतो 500 किलो. म्हणजे बघा, ₹50 जास्त किंमत, त्याला जास्त नफा, म्हणून 500 किलो हा जास्त पुरवठा ही मागणी नियमाप्रमाणे आपल्याला सिद्ध करता येतं. आता आपल्याला बघायचं आहे पुरवठा वक्र. पुरवठा वक्र म्हणजे काय? की पुरवठा पत्रकाचं, पुरवठा कोष्टकाचं आलेखीय प्रेझेंटेशन, पुरवठा पत्रकाचं आलेखीय सादरीकरण म्हणजे पुरवठा वक्र होय. एक लक्षात घ्या, पुरवठा नियमावरून सिद्ध काय झाले? वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांचा समसंबंध असतो. हेच आपल्या आकृतीत दाखवायचं. आलेख कागदावर किंवा आपल्या साध्या कागदावर 2 अक्ष काढायचे. एक आडवा अक्ष, शून्याच्या ठिकाणी अ म्हणायचं, आणि इकडं आडव्याच्या टोकाच्या शेवटी क्ष, अक्ष अक्ष, आणि उभा अक्ष काढायचा शून्यातून अ वरती य, अय. अक्ष अक्षावर काय घेतलं आपण? वस्तूचा पुरवठा नगसंख्या. अय अक्षावर काय घेतली? वस्तूची किंमत रुपयामध्ये. आता काय करायचं? उभ्या अक्षावर किंमत 10 पासून ते 50 पर्यंत सारख्या अंतरावर, समान अंतरावर, पहिलं समानांतर घ्यायचं 10, दुसरं समानांतर 20, तिसरं समानांतर 30, चौथं समानांतर 40 आणि 5वं समानांतर 50. याला उभ्या अक्षावर किंमत, वस्तूची किंमत ₹10 पासून ₹50 पर्यंत. आता आडव्या अक्षावर म्हणजे क्ष अक्षावर पुरवठा कसा आहे? 100 किलो ते 500 किलो. मग समान अंतरावर पहिला आकडा काय घ्यायचा? 100. तेवढ्याच समान अंतरावर दुसरा आकडा 200. तेवढ्याच समान अंतरावर पुढे 300, पुढे समान अंतरावर 400, पुढे समान अंतरावर 500. हा काय झाला? किलो. पुरवठा कंसात लिहायचं किलोग्रॅम, इकडे किंमत रुपयात. आता बघा कोष्टक बघा, ₹10 किमतीला 100 किलो पुरवठा, म्हणजे उभ्या अक्षाचा 10 पकडायचा आणि आडव्या अक्षाचा 100 पकडायचा. 10 आणि 100 हा पॉईंट, हा बिंदू डॉट करायचा, म्हणजे हा बिंदू सिलेक्ट करायचा, निवडायचा. असा मोठा
पोकळ दिला किंवा भरीव डॉट दिला तरी चालेल. आता 20 रुपये किमतीला पुरवठा किती आहे? 200 किलो. म्हणून उभ्या अक्षाचा 20 आकडा आणि आडव्या अक्षाचा 200 यांच्यामध्ये बरोबर डॉट ठेवायचा, बिंदू ठेवायचा. 30 रुपये किमतीला पुरवठा किती आहे? 300. म्हणून उभ्या अक्षाचा 30 आकडा आणि आडव्या अक्षाचा 300 आकडा याच्या बरोबर पॉईंट ठेवायचा, बिंदू ठेवायचा. 40 रुपये किमतीला 400 पुरवठा आहे म्हणून उभ्या अक्षाचा 40 आकडा आणि आडव्या अक्षाचा 400 आकडा डॉट बिंदू निवडायचा. 50 रुपये किमतीला 500 पुरवठा म्हणून उभ्या अक्षाचा 50 आकडा आणि आडव्या अक्षाचा 500 आकडा बिंदू निवडायचा. हे सर्व बिंदू एका रेषेने जोडायचे. हे सर्व बिंदू एका रेषेने जोडले असता प हा पुरवठा वक्र तयार होतो. आता हा प हा पुरवठा वक्र बघा. खालचा प बघा. खालचा प म्हणजे पानाची डावी बाजू, वरचा प म्हणजे पानाची उजवी बाजू. म्हणून प हा पुरवठा वक्र डावीकडून हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा, डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणारा, डावीकडून उजवीकडे वरवर जाणारा किंवा वरच्या दिशेने जाणारा. थोडक्यात काय? खालून वर जाणारा आहे. प या पुरवठा वक्राचा उतार हा खालून वर जातो, डावीकडून उजवीकडे जातो. म्हणून पुरवठा वक्राचा उतार हा नेहमी धनात्मक असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय? किंमत आणि पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोष्टकाने पण दाखवता येतो आणि आकृतीने देखील आपला तो दाखवता येतो. अशा प्रकारे असा प्रश्न बोर्डाला येऊ शकतो. पुरवठा नियम स्पष्ट करा, त्याची गृहीतके सांगा. आता पुरवठा नियम स्पष्ट करा, त्याची गृहीतके सांगा असं जर आलं तर पुरवठा नियम स्पष्ट करण्यासाठी 5 मार्क असतात आणि गृहीतकासाठी 3 मार्क असतात. 5 आणि 3 8 मोठा प्रश्न. आता पुरवठा नियम स्पष्ट करा हा भाग घेताना पहिल्यांदा काय घ्यायचं? पुरवठ्याचा नियम सांगायचा, डॉक्टर मार्शल यांचा सूत्र द्यायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुरवठा पत्रक कोष्टक काढायचं, पुरवठा पत्रक किंवा कोष्टक आखायचं ते काढायचं, त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण, पुरवठा वक्राची आकृती त्याचं स्पष्टीकरण. एवढ्या भागाला 5 मार्क आणि त्याच्याखाली गृहीतके कमीत कमी 3 ते 4 गृहीतकं, कमीत कमी 3 किंवा 4 गृहीतकं द्यायची, म्हणजे 3 मार्क पडतील. वरचे 5 आणि 3 8 पैकी 8 मार्क तुम्हाला परीक्षेला, बोर्ड परीक्षेला पडू शकतात. इथं हा भाग संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण पुरवठा नियमाचे अपवाद हा भाग शिकणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, नमस्ते.